आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांचा आणखी एक अभिनव उपक्रम 2023 हे साल संपून नवीन 2024 साल येत आहे. तर त्याचं स्वागत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आलाय. सोलापुरातील कन्या चौकात दूध आणि केळीचं वाटप करण्यात आलंय. या भागात कष्ट करून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महिला वर्गही कष्टाची कामं करून उदरनिर्वाह करतात आणि त्या तुटपुंज्या पैशात घरातील कर्ता व्यक्ती प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत, परंतु तोच पैसा दारूवर उडवला जातो. सोलापुरात दारूबंदी करण्याचे नियम हे वेदा इतकंच जुने आहेत. आपण ऐकतो की अमुक अमुक दिवशी दारूबंदी आहे, कसले ड्राय डे वगैरे, पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केला खरंच आपण पुढे जातोय का? दारू सारख्या जाळ्यात भारतातील युवा पिढी अडकत चालली आहे. या विषयावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाश्चात्य संस्कृती नक्कीच भिन्न आहे. तिथले राहणीमान, थंडीचे प्रमाण या छोट्या छोट्या कारणामुळे तिथे 31 डिसेंबरला केक कापतात, मद्यपान करतात. पण आपल्या प्राचीन संस्कृतीत आपण येणाऱ्या पाहुण्यांचं असो वा प्रत्येक क्षणांचं स्वागत आपल्या संस्कृतीत औक्षण करून केलं जातं. 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येमधील भगवान श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेला आमच्या संस्थेच्या वतीने आदरपूर्वक वंदना देण्याचा छोटासा प्रयत्न. या उपक्रमासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, सौ संगीता छंचुरे, निलेमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, विद्या माने, स्नेहा वनकुद्रे, सुरेखा पाटील, प्रतीक्षा लोखंडे, मंगल पांढरे, पुष्कर पुकाळे व तसेच 9 सभासद, पतंजली समितीच्या योग शिक्षिका सुमित्रा के स्वामी आदींनी येणाऱ्या 9 वर्षाच्या नव्या संकल्पना म्हणून स्त्रियांनाही व दारूच्या दुकानात जाणाऱ्यांना थांबवून दूध व केळीचं वाटप करून दारूबंदीचं समुपदेशन केलंय. आस्था फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी लोकांना आवाहन करत दारू पिण्याने किती वाईट परिणाम होतात, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं, हे आस्था रोटी बँकेच्या महिला टीम सांगत होत्या. आज सोलापूरमध्ये एकीकडे वाईन शॉप चालू आहे आणि एकीकडे आस्था रोटीचा उपक्रम आहे. म्हणजे आस्था रोटी बँकेने आज नाही का, म्हणजे कोणी दारू पिऊ नये किंवा म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून आज असा उपक्रम राबवला आहे की दूध आणि केळी वाटप. तर लोकही नाही का वाईन इकडे न येता वाईन शॉपकडे जास्त गर्दी पडते. पण आस्था रोटीचं एक म्हणणं आहे म्हणजे नाही का ते लोकांनी बाबा व्यसनाच्या आहारी न जाता दूध केळी खाऊन तंदुरुस्त किंवा दष्टपुष्ट राहावं किंवा व्यसन करून असं आजारी पडणं किंवा घरात भांडण करणं, दारू पिणं आणि सगळा पैसा वेस्ट करणं यापासून लोकांनी म्हणजे दूर राहावं म्हणून ही संकल्पना आयोजित केली आहे. तर ही संकल्पनेचा लाभ बऱ्याच लोकांनी घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर छंचुरे सरांचा हा उपक्रम खूप छान आहे आणि मला आवडला. आणि प्रत्येक वेळी नाही का छंचुरे सर जे आस्था रोटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी प्रत्येक वेळी असे काही ना काही प्रत्येक सणाला असे उपक्रम राबवतात. जास्तीत जास्त लोकांनी नाही का उपभोग घ्यावा. जास्ती करून दारूच्या दुकानमध्ये जाते आणि तिथून जास्तीत जास्त आज काही वर्षभरातून एकदाच पिते, असं एकाच ठिकाणी गोंधळ गर्दी करते. सो आज आम्ही आस्था फाउंडेशनचे पोरा टीम व्यसनमुक्त व्हावं म्हणून आज आम्ही केळी आणि दूध वाटप करत आहोत या चौकामध्ये. आणि अनेक लोक येऊन विचारत आहेत, त्यांना आम्ही सल्ला देत आहोत की पुढच्या वर्षीपासून तुम्ही म्हणजे 1 जानेवारीपासून पूर्णपणे बंद करा आणि चांगलं आहाराचं घ्या आणि चांगलं हेल्थ ठेवा. आज 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा लास्ट दिवस, त्या दिवशी लोक कसं दारूच्या आहारी जातात, व्यसनाच्या आहारी जातात. त्याविरुद्ध आपण एक संकल्प केलेला आहे आस्था रोटी बँकेने. दर दारूचा नव्हे तर दुधाचा असा आपण उपक्रम केलेला आहे. आपण इथे दूध व केळी वाटप करीत आहे असा आपण संकल्प केलेला आहे. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र. सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय. वास्तु संख्या
ज्योतिषशास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रतशास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धीकरिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास, जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.